उपाशी मेलेलं बरं. पंड्या, बसलास का ठाव घेऊन? अन्न कधी बघितलं आहेस की नाहीस तू? वहिनीसाहेब कडाडल्या. पंडित घाबऱ्या आवाजात बोलला, बापू बैस म्हणाला म्हणून मी बसलो. बापू म्हणाला आणि तू बसलास, तो झाला तरी त्यातलाच. कामाचं नाव नाही आणि गिळायला सगळ्यांच्या पुढे. आधाशी मेले. ओट अगोदर. बसू दे बसलाय तो. राव बहादुरांनी केलेली ही सूचना ऐकूच आली नाही असा बहाणा करत वहिनीसाहेबांनी आपला हुकूम पुरा केला. मंडळी जेवायला बसली म्हणजे पाणी वाढ. मागून भटजीबरोबर जेवतो. पंडित खट्टू होऊन पानावरून उठला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. वहिनीसाहेबांच्या बोलण्याचा त्याला खूप राग आला होता, पण आपला राग गिळून स्वस्थ बसण्याशिवाय त्याला काय करता येणार होते. बोलून चालून यांच्या उदारपणावर जगणारा वारकरी मुलगा तो. वहिनीसाहेब म्हणजे रा ब टकले वकिलांच्या पत्नी. तिसरेपणची बायको ह्या दृष्टीने पाहिले म्हणजे रावबहादुरांच्या घरात वहिनीसाहेबांचाच वरचष्मा का हे लक्षात येण्यासारखे होते. धंदा आणि सार्वजनिक कार्य यांचा व्याप मोठा असल्यामुळे घरात लक्ष घालायला रावबहादुरांना सवड होत नव्हती की जिथे आपले काही चालत नाही तिथे लुडबुड करून आपला अपमान कशाला करून घ्या असे त्यांना वाटत होते. हे कोणी सांगावे. एवढी गोष्ट खरी की घरात वहिनीसाहेबांना पूर्ण मुखत्यारी होती आणि आपले राज्य मन मानेल तसे चालवित होत्या त्या. आपल्या श्रीमंतीचा आल्या गेल्याला दिमाख दाखवणे, आपल्या बबन बेबीचे परोपरीने कौतुक करणे आणि आपला सावत्र मुलगा बापू ह्याला येता जाता हिडीसफिडीस करणे यात वहिनीसाहेबांचा बहुतेक वेळ जाई. काही स्वार्थसाधू माणसांनी त्यांना नसता मोठेपणा चिकटवून केलेली अघळपघळ स्तुती ऐकण्यात त्यांचा बराच वेळ खर्च होई. स्वतःच्या मिजाशी पुढे दुसऱ्याच्या अडचणीकडे त्यांचे फार करून लक्ष जात नसे. तरी पण आपला मोठेपणा दिसावा म्हणून त्यांना एखाद्या वेळी उदारपणाची लहरही येई. पंडितला आठवड्यातून एक दिवस आपल्या घरी जेवायला घालायला त्या तयार झाल्या त्या ह्यामुळेच. पण ह्या दिखाऊ उदारपणाच्या मागोमाग त्यांची घमेंडखोर आणि टाकून बोलण्याची वृत्ती वारंवार प्रकट होई. पंडित घरी आल्यापासून बाहेर पडेपर्यंत काही ना काही खुसपट काढून त्याला बोलून घेत असत आणि घरात गडी माणसे आणि बाई ब्राह्मण कामाला असूनही पंडितला त्या 100 कामे करायला लावीत. अगदीच काही काम सुचेनासे झाले तर बबनच्या चड्डीला साबण लावायचे आणि बेबीचे औषध डॉक्टरांकडून आणायचे काम पंडितकडून त्या करून घेत. सहज अंगावर चढला तरी सुरवंट अंगाची आग करतो तसे वहिनीसाहेब अगदी सहज म्हणून बोलल्या तरी पंडितच्या मनाला चटके बसल्यासारखे होई. कधीकधी त्याच्या बालबुद्धीला वहिनीसाहेबांच्या शब्दांचा मार असह्य होई आणि घरी गेल्यावर तो केविलवाण्या स्वरात काशाक्कांना म्हणे, ह्यांच्या इथलं जेवण नको आणि हे बोलून घेणंही नको. काशाक्कांना त्याच्या वेदना समजत आणि त्यामुळे त्यांचे डोळे पाणावत, तरी पण त्या पंडितची समजूत घालीत. चालायचंच, बोलून तरी जेवायला घालतायत ना. बरं का पंडित, आपण गरीब माणसं, गरिबांना मन मुरदाड करावं लागतं बाबा. बोललं ते वाऱ्यावर गेलं. आपणाला ऐकूच आलं नाही असं समजावं. आणखी 4-5 वर्ष काढायची कशी तरी. एकदा 7वी पास होऊन तुला चाकरी लागली की कोण येतंय तुला बोलायला. शाणा माझा राजा तो. अक्कांच्या ह्या उपदेशाने पंडितची समजूत पटे आणि मग वहिनीसाहेबांचे बोलणे तो शक्यतोवर मनावरच घेत नसे. त्यांचे बोलणे त्याच्या मनाला झोंबले तरी क्षणभराने तो ती आग विसरून जाई, तशी सवयच त्याला झाली. वहिनीसाहेबांचा बबन मराठी 2री पास झाला आणि बेबी बालवर्गातून 1लीत गेली. ह्या आनंदाप्रित्यर्थ वहिनीसाहेबांनी आज सत्यनारायणाची पूजा करवली होती. बेबी बबनच्या 5-10 मित्रमैत्रिणी आणि आपले कौतुक करणारी 5-10 मंडळी त्यांनी जेवायला बोलवली होती. मेजवानीचा बेतही चांगला घसघशीत केला होता. पंडितचा वार आज त्यांच्याकडे होता हा केवळ योगायोग. संध्याकाळी मेजवानीचा बेत असल्यामुळे
त्याला दुपारचे जेवण शिळ्या भाकरी आमटीवर भागवावे लागले होते आणि त्याच वेळी दिवे लागणीबरोबर येऊन पाटपाने मांडायची ताकीदही त्याला मिळाली होती. त्याप्रमाणे पंडितने आपले काम चांगल्या प्रकारे उरकले होते. त्याला सपाटून भूक लागली होती आणि आता उदक सोडून उपाध्ये बुवा हर हर महादेव कधी म्हणतात असे त्याला झाले होते. पण झाला प्रकार तो उलटा. वाढलेल्या पानावरून त्याला उठावे लागले. मंडळींची जेवणे सुरू झाली. वहिनीसाहेब वाढपावर देखरेख करीत पंक्तीतून मिरवीत होत्या. भात संपताच त्या स्वतः जिलबीचे ताट घेऊन वाढायला आल्या. त्यांनी आग्रहाचा मारा करून जेवणाऱ्यांना पुरेपुरे करून सोडले. त्याला आळा बसावा म्हणूनच की काय, राव बहादुरांनी सूचना केली, आता श्लोक म्हणारे मुलांनो. नंतर कोणी गोविंद गोपाळ, तर कोणी गंगे गोदे आणि कोणी श्रीरामाच्या मूर्ती अशा आर्या म्हटल्या. मुलींनीही गोकुळीचा कान्हापासून गोडगुपीत कळलं मला पर्यंत जुन्या नव्या गाण्यांची हजेरी लावून पंक्तीत हशा पिकवला. लोकांच्या मुलांनाच सगळा चांगुलपणा चाललेला पाहून वहिनीसाहेब म्हणाल्या, बबन बाळ, आता तुमची पाळी. मी नाही म्हणत, आम्हाला नाही येत कविता म्हणायला. येते की रे, भावाच्या नकारावर बेबी म्हणाली. परवा अण्णासाहेबांच्यात भट्ट जेवणी म्हटली होतीस ती म्हण की. तू गप्प बैस ग बेपिटले, तू म्हण तुला वाटलं तर. भांडता काय रे अशी? बबन बाळ, म्हणून टाकणारे एक श्लोक, येईल तसा म्हण. सगळ्यांनी म्हटल्यावर तू म्हटला नाहीस तर हसतील ना तुला तुझे खेळगडी. म्हण लवकर. बघ सगळ्यांची जेवणं होत आली. नि हे बघ, तू शिलोक म्हटल्यावर एक जम्मत देईन मी तुला. देत नाहीस नि काही नाहीस, बबन बाळ कुरकुरले. पठाणी चपला दे म्हटलं तर दिल्यास का? उद्या खचित देईन हो तुला चपला. म्हण तू अगोदर. ऐका हा आता सारी मंडळी बबन बाळांची कविता. सर्व सामसूम झाले आणि बबनची कविता बाहेर पडली. भट्ट जेवणी तट्ट फुगले, घरी जाऊनी स्वस्थ निजले, बायको बोलली का हो लोळता, गप्प राहा जरा पोट फुटले. मुले थोडीशी हसली, पण मोठ्या मंडळींना फारसे कौतुक वाटलेले दिसले नाही. उलट चिरंजीवांच्या तोंडून असली पाचकळ कविता ऐकून राव बहादुरांच्या चर्येवर थोडी नापसंतीचीच छटा उमटलेली दिसली. तरी पण यजमानिनीच्या खुशामतीची कोणतीही संधी न दवडणाऱ्या उपाध्येबुवांनी म्हटले, अगदी बरोबर कविता काढली बाळासाहेबांनी. आज वहिनीसाहेबांनी आमची थेट अशी अवस्था करून ठेवली आहे. उगीच नका सोंग आणू दीक्षित, अजून नेहमीसारखं जेवण झालं नाही तुमचं. आणखी एक तरी पंचकडी घालणारच मी तुम्हाला. आता पाया पडतो तुमच्या वहिनीसाहेब, असं नका करू, असे म्हणत दीक्षित पानावर पडले. तरी पण बाजूच्या फटीतून वहिनीसाहेबांनी जिलब्यांची चवड त्यांच्या पानात टाकलीच. पंडित, तू म्हण पाहू एखादा श्लोक. राव बहादुरांच्या ह्या सूचनेला मोडता घालत वहिनीसाहेब म्हणाल्या, पण तो जेवायला का बसलाय? म्हण तू पंडित. जेवणाऱ्यांवाचून दुसऱ्या कोणी श्लोक म्हणायचा नाही असा कायदा नाही काही. वहिनीसाहेबांनी नापसंतीचा झटका मानेला दिला. पंडितने श्लोक म्हटला, मजजवळ धनाचे नाव देखील नाही, अबल तनु म्हणूनी लोकसेवा न होई, मज समहत भागी जे परी हीन दीन, मधुर मधुर गाणे त्यासमी तोषवीन. पंडितने म्हटलेल्या ह्या श्लोकात बालमंडळींना किती मौज वाटली असेल ती असो, पण जाणत्या मंडळींच्या माना अक्षरासरशी कौतुकाने डुलत होत्या. अर्थाच्या दृष्टीने तर त्याचा श्लोक भारदस्त होताच, पण अत्यंत गोड आवाज आणि पंडितने लावलेला भैरवीचा थाट कोणालाही आल्हाददायक वाटण्यासारखाच होता. सुंदर श्लोक म्हटलास पंडित, राव बहादुरांनी शाबासकी दिली. काशीकर बुवांची सही नक्कल वठवलीस पंड्या. मुरलीधराच्या देवळात सप्ताह चाललाय, तिथे जातोच वाटतं रोज, शेजारच्या रामभाऊनी विचारले. उद्योग काय दुसरा?
वहिनीसाहेब कडाडल्या. आपल्या अपूर्वाईच्या लेकापेक्षा ह्या वारकरी पोराचे अधिक कौतुक होत असलेले पाहून त्या अधिक अस्वस्थ होऊन गेल्या होत्या. त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. अभ्यास म्हटला की पित्त उठतं या कार्ट्याचं, पण गाणी बजावणी नाटकं सिनेमे म्हटले की जीव टाकीत धावलाच. पंड्या, यंदा परीक्षेत पास झालायस का तू? पंडित गप्प राहिला. परीक्षाहून महिना उलटला होता आणि तो नापास झालाय ही गोष्ट वहिनीसाहेबांना त्याच वेळी कळली होती. त्यावेळी त्यांनी पंडितला बोलता येईल तितके बोलून घेतले होते. तरी देखील निमित्त सापडले की त्याच्या अपयशाबद्दल त्याचे वाभाडे काढण्यात त्या कसूर करत नव्हत्या. पंडित बोलला नाही आणि त्याला बोलायला तोंड तरी कुठे होते. ह्या त्याच्या केविलवाण्या अवस्थेचा भरपूर फायदा घ्यायचे त्यांनी योजले. त्यांनी पुन्हा विचारले, किती विषयात पास झाला ते तरी बोला पंडितराव. आता का दातखिळी बसली? नाहीतर चालते वटवट भाटासारखी. एवढंसं कार्टं नाही तर मोठमोठ्यांच्या नकला करतं. कुत्र्यागत ओरड, मांजरासारखं म्याव म्याव कर, वासरागत हंबर, नाहीतर पाखरासारखी चिवचिव कर. ह्यात खर्च होते मेल्याची अक्कल. मग अभ्यासाचा भोपळा न होईल तर काय होईल? होतं पुष्कळ मुलांचं असं. तुम्ही का त्रास करून घेता त्याबद्दल? सौभाग्यवतीचा पट्टा आवरण्याच्या उद्देशाने राव बहादूर बोलले, पण त्यांचा हेतू सफळ झाला नाही. मी कशाला त्रास करून घेऊ? होईनात का नापास नि राहीनात का वर्षांवर्ष एकाच येतेत. मला काही मुलगी नाही द्यायची या दळभद्र्यांना. आणि असा कैवार घेणारी भेटली म्हणजे कशाला करतायत ही उन्हाळ कार्टी अभ्यास? आधीच तसलं आणि बैलावर बसलं. असे फणकारतच वहिनीसाहेबांनी दीक्षितांच्या पानात आणखी जिलब्या टाकल्या. मंडळी भोजनात दंग झाली होती, पण पंडित तो भुकेने कळवळला होता. पण भुकेपेक्षा वहिनीसाहेबांच्या तिखट बोलण्यामुळे त्याच्या डोक्यात उठलेली तिडीक त्याला अधिक दुस्सह वाटत होती. हातातला पाण्याचा गडवा तिथेच ठेवून तो मागील दारी गेला आणि इतका वेळ आवरून धरलेल्या अश्रूंना त्याने वाट मोकळी करून दिली. पहिली पंगत झाली. बायकाही जेवावयास बसल्या. त्यांची जेवणे अर्धी झाली असतील तेव्हा वहिनीसाहेबांना पंडितची आठवण झाली. त्यांनी आचार्याला म्हटले, भटजी, ते पंडित महाराज गिळायचे आहेत ना अजून? मांडा त्यांचा ठाव तिथे उखळाजवळ. पंडित येऊन पानावर बसला. न जेवताच निघून जावे असे त्याच्या मनात 10दा तरी आले असेल, पण त्या प्रत्येक वेळी अक्कांची ताकीद आठवून त्याने आपले मन आवरले होते. पंडित खाली मान घालून जेवत होता. वहिनीसाहेबांच्या बोलण्याला अद्यापी खळ पडलेला नव्हता. तो एक एक घास पोटात कोंबत होता आणि वहिनीसाहेबांचा एक एक कडू तिखट शब्द त्याच्या कानात घुसत होता. काय सांगायचं तुम्हाला मास्तरीणबाई, असली कार्टी जन्माला येणं पाप आहे, पाप. हो, पापच नव्हे तर काय. यांचे पायगुण धड असते तर वर्षाच्या आईबापांची वाट कशाला लागली असती. काशाक्कासारखी धर्माची माऊली भेटली म्हणून हे दिवस तरी बघतायत, पण तिला तरी कुठे सुख. शिकेल, सवरेल, मोठा होईल, म्हातारपणी आपल्याला चांगले दिवस दाखवील म्हणून बिचारी आशा धरून बसली आहे. आपल्याला अनुकूलता नाही म्हणून आमच्यासारख्या थोरा मोठ्यांपुढे तोंड वेंगाडते. तिच्याकडे बघून मी याला वार दिला, नाहीतर ह्या दगडाची काय लायकी लागून गेली आहे. पण मला नव्वल वाटतो वहिनीसाहेब. मास्तरीणबाईंनीही त्यांच्या सुरात सूर मिळवला. ह्याला नको का आता अक्कल यायला? चांगला 15 वर्षाचा घोडा व्हायला आला आता हा. आपण लोकांच्या जीवावर जगतो तर अभ्यास नीट मन लावून करावा. दर साल पास व्हावं हे ह्याला कळू नये का? पण मेलं काहीच कसं हे नाही. तुमचा गोंदा देखील नापासच झालाय मास्तरीण काकू, नी तो दुसऱ्यांदा नापास झालाय 3रीत. थरथर त्या सुरात पंडित बोलला. त्या सरशी वहिनीसाहेब उसळल्या. बघा बघा कशा मिरच्या झोंबतायत मेल्याच्या नाकाला. गोविंदा नापास झाला म्हणून तू होणार होय रे? तू मी करायला लाज नाही का वाटत? मस्तवाल नाही तर. गोविंदा 2दा सोडून 3दा नापास झाला तरी त्याला पोसायला मास्तर समर्थ आहेत. तुझ्यासारखी भीक नाही मागावी लागत त्याला. तुला आमच्यासारखी माणसं खादीला घालतात ते तुझ्या बापाचं ऋण आम्हाला फेडायचं म्हणून नव्हे. तू शिकून पास झालं पाहिजेस म्हणून,
नापासून लोकांच्या अन्नाला काळ होण्यापरीस शेण भरावं पोटात. वहिनीसाहेबांनी असे म्हणायला आणि आचार्याने पंडितच्या पानात जिलब्या वाढायला एक गाठ पडली. पोटात शेण भरावं ह्या शब्दांनी पंडितच्या साऱ्या सहनशीलतेचा चक्काचूर झाला होता. पानात पडलेल्या जिलब्या हातात घेऊन तो ताडकन उठला आणि त्या वहिनीसाहेबांच्या अंगावर भिरकावून तो ओरडला, घ्या, घेऊन बसा तुमचं हे जेवण. मला तुमचं जेवण नको आणि तुमची असली बोलणी नकोत. उपाशी मेलेलं बरं असलं जेवण्यापेक्षा. संताप आणि दुःख यांनी थरथरत पंडित उपाशी पोटाने आणि खरकट्या हाताने वहिनीसाहेबांच्या घराबाहेर धावला. आपला सदरा टोपी घ्यायचीही शुद्ध त्याला राहिली नव्हती.